नमस्कार. हल्ली बघा ना, जेमिनी, ChatGPT सगळीकडे नुसती AIची चर्चा सुरू आहे. प्रत्येक जण AI बद्दल बोलतोय. पण या सगळ्या गोंधळात हे AI म्हणजे नेमकं आहे तरी काय? चला तर मग आज हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज आपण एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीने शोधणार आहोत. ठीक आहे, चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. AI म्हणजे नक्की काय? तर बघा, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मराठीत आपण म्हणू कृत्रिम बुद्धिमत्ता. हे एक असं तंत्रज्ञान आहे जे कॉम्प्युटरला प्रचंड माहिती म्हणजे डेटा अभ्यासायला मदत करतं. मग त्या माहितीतून काही पॅटर्न शोधले जातात आणि दिलेल्या सूचनांनुसार काम केलं जातं. थोडक्यात मानवी विचारांची नक्कल करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणखी सोपं करायचं झालं तर याला असं समजा की हा माणसानेच तयार केलेला एक हुशार मदतनीस आहे. तो स्वतः शिकू शकतो, एखाद्या माणसासारखा विचार करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या समोरच्या समस्या सोडवू शकतो. आता पुढचा भाग. आपल्याला अनेकदा वाटतं की AI ही काहीतरी अगदी काल परवा आलेली गोष्ट आहे. पण गंमत म्हणजे तसं अजिबात नाहीये. याचा पाया खूप खूप आधीच रचला गेला होता. ही गोष्ट सुरू होते थेट 1950च्या दशकात. ॲलन ट्युरिंग नावाच्या शास्त्रज्ञानं याचा पाया रचला. मग 1950मध्ये जॉन मॅकार्थी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द पहिल्यांदा वापरला. आणि त्यानंतर 1956मध्ये डार्टमथ कॉन्फरन्स झाली, जिथून AIवरचं खरंच संशोधन सुरू झालं. आणि हो, एक महत्त्वाचं नाव, जेफ्री हिंटन, ज्यांना गॉडफादर ऑफ AI म्हणतात. त्यांच्या गेल्या 50 वर्षांच्या कामामुळंच आज आपण बघतोय ते AI शक्य झालंय. चला, आता जरा याच्या कामाच्या पद्धतीबद्दल बोलूया. हे AI नक्की कसं शिकतं हे पाहणं खूपच रंजक आहे. आपल्या मनात साहजिकच प्रश्न येतो की एक मशीन, एक निर्जीव वस्तू नवीन गोष्टी कसं काय शिकू शकते? याचं उत्तर एका सोप्या उदाहरणात दडलेलं आहे. आता बघा, आपण एखाद्या लहान बाळाला कसं शिकवतो? आपण त्याला कुत्रा दाखवतो, मांजर दाखवतो आणि त्यातला फरक समजावून सांगतो, बरोबर? AIला शिकवण्याची पद्धतही थोडीशी अशीच आहे. पण फरक इतकाच की आपण AIला काही मोजकी नाही तर लाखो कुत्र्यांचे आणि मांजरीचे फोटो देतो. आणि मग ते त्या प्रचंड डेटामधून स्वतःच शिकतं की दोघांमध्ये काय फरक आहे. याच पद्धतीला मशीन लर्निंग असं म्हणतात. म्हणजे काय तर मशीनला किंवा कम्प्युटरला खूप सारा डेटा देऊन शिकवलं जातं, जेणेकरून ते स्वतःच पॅटर्न ओळखून निर्णय घेऊ शकेल. आणि हे शिकण्याची सगळी प्रक्रिया ज्या ठिकाणी होते त्याला न्यूरल नेटवर्क म्हणतात. ही एक प्रकारे मानवी मेंदूचीच एक कृत्रिम रचना आहे असं म्हणायला हरकत नाही. हे न्यूरल नेटवर्क सतत चुकांमधून शिकत राहतं. म्हणजे जेव्हा एखादं उत्तर बरोबर येतं तेव्हा तो मार्ग पक्का केला जातो आणि जर उत्तर चुकलं तर ते लगेच मार्ग बदलून दुसरा प्रयत्न करतं. ही प्रक्रिया हजारो लाखो वेळा होत राहते आणि ते अधिकाधिक हुशार बनतं. आता वळूया अशा एका गोष्टीकडे जी आपण जवळपास रोजच्या रोज वापरतो. ती गोष्ट म्हणजे चॅटबॉट्स. चॅटबॉट्सना अनेकदा बोलणारे पोपट म्हटलं जातं आणि हे अगदी खरं आहे. म्हणजे बघा, पोपट जसं ऐकलेलं बोलतो तसेच हे चॅटबॉट्स त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड माहितीमधूनच आपल्या प्रश्नांची उत्तरं तयार करून देतात. अरे, आपण हे रोजच वापरतो. आपल्या फोनमधली सिरी किंवा घरातली अलेक्सा. आणि सध्या ज्यांची खूप चर्चा आहे ते ChatGPT आणि जेमिनी. हे सगळे प्रगत चॅटबॉट्सच आहेत. पण या बॉट्सना इतका सहज आणि माणसासारखं बोलता किंवा लिहिता कसं येतं तर यामागे आहे लार्ज लँग्वेज मॉडेल्स म्हणजेच LLM. या मॉडेल्सना अक्षरशः इंटरनेटवर उपलब्ध असलेला प्रचंड मजकूर वाचायला दिला जातो. त्यामुळे त्यांना फक्त व्याकरणच नाही तर कोणत्या शब्दानंतर कोणता शब्द येतो हेही कळतं. चला, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. AIचे कोणकोणते प्रकार आहेत आणि त्यातलं सध्या काय अस्तित्वात आहे आणि काय नाही हे पाहूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे नॅरो AI. महत्त्वाचा का? कारण आज जगात अस्तित्वात असलेलं प्रत्येक AI हे नॅरो AIचंच आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याची उदाहरणं तर आपल्या आजूबाजूलाच आहेत. आठवतंय, डीप ब्लू नावाच्या कॉम्प्युटरने बुद्धिबळात गॅरी कास्पारोवला हरवलं होतं? ते एक नॅरो AI होतं. किंवा आपण जे नेटफ्लिक्स आणि यूट्यूबवर शिफारशी बघतो किंवा ज्या स्वयंचलित गाड्यांबद्दल ऐकतो, एवढंच काय ChatGPT आणि जेमिनीसारखे सगळे चॅटबॉट्ससुद्धा, हे सगळं नॅरो AI आहे. म्हणजे काय तर ते फक्त एकच विशिष्ट काम करण्यासाठी बनवलेलं आहे. दुसरा प्रकार आहे जनरल AI. पण लक्षात घ्या, ही सध्या केवळ एक संकल्पना आहे. यात असं AI बनवण्याचा प्रयत्न आहे जे माणसाप्रमाणे कोणतंही काम कोणतंही स्वतःच्या बुद्धीने शिकून करू शकेल. आणि तिसरा प्रकार म्हणजे सुपर AI. ही तर आणखी पुढची एक सैद्धांतिक कल्पना आहे.
असं मानलं जातं की हे AI मानवी बुद्धिमत्तेच्याही खूप पुढे जाईल. कदाचित त्याला स्वतःच्या भावना, गरजा आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असेल. तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? सोप्पा आहे. आज आपल्या हातात जे AI आहे ते विशिष्ट कामांसाठी बनवलेलं एक खूपच शक्तिशाली साधन आहे. पण माणसासारखं विचार करणारं, भावना असणारं AI ती अजूनही भविष्यातलीच गोष्ट आहे. ती एक संकल्पना आहे, वास्तव नाही. आणि आता जाता जाता एक शेवटचा पण मजेशीर प्रश्न. विचार करा, 2017मध्ये असं कोणतं राष्ट्र होतं ज्याने एक ह्युमनॉइड रोबोटला चक्क नागरिकत्व दिलं? आणि त्या रोबोटचं नाव काय होतं? जरा शोधून बघा.